ए सुनबाई, हा हे शेंगदाणे झाले फोडून घेऊन जाय ना. हा द्या ना. चालली लगेच उठून बैस इकडे जा. काय काय तुला काही समजत आहे का नाही? का लोकांना असं आयुष्यभर आम्हाला नाव ठेवायला ठेवणार आहे तू? हा काय झालं आई? काय 4-5 वर्ष झाले लग्नाला, लेकरू नाही बाळ नाही, तुमच्या साऱ्या तपासण्या केल्यात, हे केले तरी तुमचं काही डोकंच उघडत नाही. आई चालूच आहे ना प्रयत्न आता. काय तुझे प्रयत्न चालू आहेत? अशा प्रयत्नाला काय करायचं? लोक नावं ठेवतात मला. हा माझ्या हातात थोडी आई ते आता. आणि तुला वाटत नाही का ते लोक मध्ये जी सून वांझुटी म्हणले हो, तुला काही वाटत नाही? आता आमचं चालूच आहे ना सगळे प्रयत्न. आम्ही काय करू शकतो? अगं काहीतरी करा, चांगला दवाखाना करा, लांब कुठं शहर ठिकाणी जा, पण करा काहीतरी. आणि मला 6 महिन्याच्या आत तुझी खबर आली पाहिजे. हो. नुसतं झांबऱ्यावानी करती. अरे काय करते? काय नाही, भाजी घ्यायला आले होते. झाली का? घेतली का? हा घेतली. काय लसूण नाही का घरी? लसणाची पात नाही? हो ऐका ना, मगाशी आहे ना आईला ते मगाशी आहे ना आई खूप बोलल्यात मला. पण का बोलली आई? हेच आपल्याला बाळ होत नाही किंवा काय. आता आपण काय करत नाही सांगा ना मला. देव देव करतोय, जे म्हणून ते करतोय, हॉस्पिटलमध्ये जाऊन आलोय आपण, सगळंच करतोय ना. काही कमी आहे का कसली? आता काय चूक काय आहे आपली ह्या सगळ्यात? काय चूक नाही, पण तुला वाटतं तसं, पण आई मला पण बोलती. अरे लोक मला टोमणं मारतात, म्हणतात ह्याला लेकरू होत नाही, ह्याच्यात काहीतरी फॉल्ट दिसतोय. मी पण त्यासाठी कोणत्या बायांमध्ये मिसळत नाही. म्हणलं लोक टोमणे मारतील म्हणून मी जात पण नाही ना कोणामध्ये. मी पण नाही कुणाकडे जात. पण काय झालंय, माझ्या पण डोक्याला आता राहून राहून लय टेन्शन यायला लागली. ही सोपं नाही. 4 माणसांनी म्हणायचं असं. मला किती वाईट वाटतं. मला म्हणतात तुझ्यातच फॉल्ट आहे काहीतरी. आता काय करायचं सांगा तुम्हीच. आता त्यांचं तरी काय चुकतं या? त्यांना वाटतंय बाबा आपल्याला नातू असावा, नातवाला खेळवावा. पण आपल्या नशिबी सुख आहे का नाही ही मलाच माहित नाही. मग काय करायचं आता? काय निर्णय घेतलाय तुम्ही? आता रिपोर्ट आपण बघितले, त्या रिपोर्टमध्ये पण माझा काही फॉल्ट नाही आहे. पण लोकांना तरी तसंच वाटतं. बरं जाऊन दे, तू पण नको लय टेन्शन घेऊ. काय बोलतो मी आईला, सांगतो. आज नाही तू उद्या होईनच. त्यासाठी एवढं बोलायची काही गरज नाही. चालते, चल तू. आई ए आई, काय झालं? तिकडे तू आरडाओरडा का म्हणून करतोय एवढा? काय म्हणली तू हिला? काय म्हणली? तिला कशाला काय म्हणता असते र? आज ना उद्या होईन ना लेकरू. लेकरासाठी एवढं बोलतात का? बोलायचं नाही तर काय करायचंय मग? काय तुम्ही माझ्या डोक्याला ताण करतायला का? तुम्हाला 17-12 सांगितलं तर तसंच आहे तुमचं. होय तात्या? तुझ्या डोक्याला काय ताण आहे? लोक आम्हाला नावं ठेवते, ते आमच्या डोक्याला ताण नाही होत का? मग आम्हाला ठेवत नाहीत का नाव? तुमच्यापेक्षा जास्त आम्हाला ठेवतात. तुम्हाला लाज आहेत का काही? मग तुम्हाला नाही लाजा, पण आम्हाला वाटतात ना. आम्हाला पण वाटतात लाजा, पण एवढं माणसाला बोलू नाही माणसाने. अरे कशाला तुम्ही एवढी तळतळ करताय आणि कशाला बोलते का तुम्ही तिला? कशाला बोलते म्हणजे? 4 लोकात मला नावं ठेवते, तुम्हाला काय आहे? आपण त्या लेकराचा काय दोष आहे त्यात? सारखं तिला हाड्या करायचं. बरं आता आहे ना आपण एखादं छान दत्तक घेऊ लेकरू. काय दत्तक येडी झाली का काय? लोकांचं लेकरू सांभाळायचं? अरे नाही झालं लेकरू तर जमेन, मी असा हिंडेन. 4 माणसात ना, मला 4 नाही 8 माणसं म्हणून दे. हे वाण जुटाय तरी जमेन, पण दुसऱ्या लेकरू आपण नाही सांभाळू शकत. अहो पण काय प्रॉब्लेम आहे आता तुम्हाला? म्हणाय तर लाज वाटते की दुसऱ्याचं कसं सांभाळायचं म्हणे. अहो मग अख्खी जग दुनिया घेते दत्तक लेकरं, आपल्याला काय प्रॉब्लेम आहे? अरे पण माझ 1 मिनिट थांबाय. लोक काय म्हणते पोरच काही कमी आहे. माझा रिपोर्ट बघितलेत ना तुम्ही? माझ्यात काय फॉल्ट आहे का? आहे का काय फॉल्ट? अरे पण तुम्ही एक दुसऱ्याची उनी दुनी काढण्यापेक्षा काय अडचण आहे एखादं दत्तक घेत? अजिबात तुम्ही दत्तक बसा. तुम्हाला नाही राव कळत. लोकांचे लेकर कसं सांभाळायचं? एक तुम्हाला झालं म्हणून माहिती, तुम्हाला नसताना झालं दुसरं दत्तक घ्यायचं सोपं आहे का? लोकांचे लेकरू स्वतःची आपण स्वतःच सांभाळून असतं बसायचं. आणि हिला अक्कल नाही. काय करायचं आता? काय करायचं म्हणजे? माझं मी बघतो काय करायची ती. ही दुसऱ्याचं म्हणले ना, आता मी घरीच येत नाही. काय आहे ना ती माझं मी काय बघतो. तू? काय तुम्ही मला सांगता? सोड तू. तुला 17-12 सांगितलंय. हे बघ, डोक्यात नको राग घालून घेऊ बाबा. होत नव्हतं तेव्हा मी तुला काय म्हणलो का? पण दुसरं दत्तक घ्यायचं ना, अजिबात मी ते एक शब्द सुद्धा समजू शकत नाही. अरे मग मला नाही काय? माहिती. तुम्ही तरी काय शिकवत असतात त्याला? त्याच्या मनाने करू द्या. शहाणपणा शिकवतेत. आणि तू पण उठी दोन बघ घरातले काम धंदे जरा. होऊ शकत दिवा देऊ शकत नाही. उठा तुम्ही.
निघाल मांडून बसायचे. उतर. ये इकडे. तो मी तुला सांगितलं जसं माझी बायको ही पहिली तिला मूलबाळ होत नाही म्हणून तुला आणलंय. हा. कुणी काय बोललं तरी कुणाला घाबरायचं नाही. मी कशाला घाबरू तुम्ही असताना. हां मग तेच तुला सांगितलं. हा. ती काय म्हणली तरी गप्प बसायचं. आता जेवढं तिचं घर आहे ना तेवढं तुझं घर आहे. हो हो. त्यामुळे काय म्हणली तरी कुणी मी आहे. हा कशाला कोण काय म्हणेल तुम्ही चल, आहातच ना. चल बघू काय. चल आहे ए आई हा ये इकडं. काढ चप्पल. ताट आण आरतीचं. होय, ताट घेऊन ये. हे काय केलं तुम्ही? ताट घेऊन ये सांगन तेवढं कर. तात्या या इकडं. बायको आहे माझी तुमची सून आहे. स्पष्टपणे सांगितलेलं बरं परत गोळ नको म्हणून. आऊ पण हा, अरे वा वा वा. आऊ पण हे काय तात्यांच्या- केलं तुम्ही? काय केलं म्हणजे तुला माहित नाही का काय केलं मी? आपलं चालूच होतं ना सगळं, आपण बघतच होतो ना काही ना काही. ते म्हणजे तुमचं आधीच ठरलेलं असणार आहे. काय ठरलेलं होतं? तुम्ही मुद्दाम असं केलं ना. ए गबस तू काय बोलते का आता? हिच्या दवाखान्याच्या नादात एकर गेलाय आपला. मग हिच्या आई बापाला मी 1,00,000-2,00,000 रुपये दिले. 2,00,000 रुपये हिला घेऊन आलो. काय चुकीचं आहे का ह्यात? आता हीच वारस दिन आपल्या घरात. हा अहो पण तुम्ही असं कसं करू शकता? मी असताना हिला नाही आणू शकत तुम्ही. माझा रिपोर्ट बघितलात ना. माझ्या रिपोर्ट मध्ये काय फॉल्ट आहे का? मग प्रॉब्लेम कोणाचा प्रॉब्लेम आहे? तुम्ही मुद्दाम केले मला माहिती आहे ना. तुमचं आधीच असणार आहे काही ना काही तिच्या संग. ए, आपल्या आधी काय होतं का? असं काय नाही आमच्यात. हा मग हे काय आता? हे काय आहे तुझं मग? लग्न झालंय माझं. तिला जटू नको. आता बघा ना तुझ्याकडे काय आहे ती मग. आरतीचं ताट आण होय. मी चालले माझ्या आई बाबांकडे. काय जे काय असेल ते बघ. इकडे इकडे तू इकडे. अरे जाऊन दे. गेली तर गेली. तिचं आता गेली ना तिला असं मी सोडून देणार आहे. विषय संपला. मग आधी तरी माझ्या डोक्यात होतं तिला एक तर लेकरू होत नाही. सांभाळायला तयार होतो ना मी. अरे पण लग्नाची बायको आहे तुझी पट्ट का तुला हे काय ही करू कोण बसला ही तू? काय याची? हिच्या संग लग्न केलंय ना तुम्ही काय दाबता त्याला? आणि तिचं काय करायचं आता? ती राईन चट करीन धुणं भांडे. तिच्याबरोबर मांडपात जर केलं असलं तर हिच्याबरोबर देवळात करून आलोय. लेकरू होत आहे का? वारस दिन. उद्या वंश तिच्या वाढवीन. घर चालव काय सांगायचं तिला? कोणाच्या? लोकांना काय सांगायचं बाहेर? तिचा आई बाप आली ना येऊन दे त्यांना सांगतो मी मला काय सांगायची ती. आणि आपल्या इथं काय कमी आहे का? 2-2 सांभाळता यायच्या. सांगा तिला समजून. जात असली तर जाऊन द्या. गेली तर पिढा जाईन. तिकडे बघ. पोरी. जात असले ना तू परत तुला नेहाला फिरायला अजिबात येणार नाही मी. आणि गेली तर गेली मग. मी अशी नाही जाणार. मी आई बाबांकडे जाणार आहे आणि तुमच्यावर केस करणार आहे. मी असताना तुम्ही हिला नाही आणू शकत. मी तुम्हाला परमिशन नाही दिली. अरे तुझ्या घरच्यांनी माझ्या हे केलंय फसवलंय मला. मग एवढं कळत नाही होय तुला. वाद आणि बघितलं कोर्टात केस करायचं म्हणती. अरे कशाला केशी बानगडी करता बाबा तुम्ही? गप जरा ऐका आमच्या सारख्याच. हा काय गोंधळ चालवलाय तुम्ही? हे बघा आता नाही ते गोंधळ घातलाय तुम्ही. लग्न झालंय त्या पोरीला बी आपण माघारी नाही पाठवू शकत. एक काम कर आता तुम्ही दोघी नाही इथं बहिणी सारखं राहा आणि सांभाळून घ्या सगळं. काय करणार आहे त्याला आता? इलाज नाही. आणि हे बघ दुसरं मूल घेण्यापेक्षा आहे ना तिचं मुलगा आणि तुझं मुलगा आहे एकच झालं ना. आणि बरं तू म्हणत होती दत्तक घ्यायचं. मग तिला झालं तर काय तुला आई म्हणणार नाही का ते? दत्त घेण्यापेक्षा तर बरंच आहे नाही का चुकीचं आहे. आणि जणू काय मी तुला सोडूनच देतोय. लागले लगेच माझ्या कोर्टात केस करायला. सांभाळी जो म्हणलाय ना. मी तर तयार आहे सोबत राहायला ताईंसोबत पण. आणि हे बघ तिचं मन बी मोठं आहे चांगलं. मला माहिती आहे, ती सांभाळून घेईन तुला. ऐक पोरी समजून घे सगळं. आता घरातली मोठी सून तू आहे. तुलाच सगळं बघायला लागणी. जाय मग ताट आण त्यांना वळायला. हे बघ हो इकडं तू. मी सांगतो तिला समजून. हे बघ हो नाही ते झाले. आणि त्याचं तरी काय चुकीचं आहे? चूक तुमच्या दोघांची बी नाही. चूक परिस्थितीची आहे. बिन मुलाबाळाचं राहण्यापेक्षा आहे ना काय तोडगा काढलाय ना. आणि तुला तरी काय अडचण आहे? एकीला दोघी होत्या ना. अगं तुझ्या बारक्या बहिणीसारखी आहे ती. ठीक आहे बाबा तुम्ही म्हणताय तर करते मी. हे बघ तुला म्हणलं होतं ना मी पोरगी चांगली आहे. सांभाळून घेईन सगळं. आता झालंय तुमचं झालंय पण भांडणं तंटा करू नका. आणि ज्या गोष्टीसाठी तुम्ही भांडत होता तो विषय आता मिटलाय. त्यामुळे पुढे वाढवत बसू नका. याच्या त्याच्या चुका काढण्यापेक्षा आता संसारात लक्ष द्या. आहे का नाही? तर आता बरोबर बोलताय तुम्ही. पण तिने तिला सांभाळून घेतलं पाहिजे तर. ती तिला सांभाळून घेईनच पण तू सुद्धा हिला अंतर देऊ नको. काय? नाही अजिबात नाही. आम्ही दोघं पण अंतर तिला देणार नाहीत. हा त्या बापाचा लई विश्वास आहे तिच्यावरती. सांभाळून घेईन तुम्हाला. घरात भांडणं करणार नाही.
हा ठीक आणि आहे. तू पण मोठ्या बहिणीसारखं तिचं काय बोललं तर ऐकून घ्यायचं, उलट पालट बोलायचं नाही. एक वेळ काय असं अडचणी आमच्या पैसे सांग, पण तिला दुखू नको. तिने तुझ्यासाठी मोठं मन केलंय ना, आता तू सुद्धा मोठं मन दाखवायचं. काय झालं ना तुमच्या मनासारखं? हा हा चला आता या आतमध्ये, नका भांडण तांटा करत बसू. ताटा आणा तिला तसं कसं घरात घेता. हा ताटान जा ताटान. चला. थांबा आता इथं जाणू देतात. हा.